दूताचा मरीला संदेश. प्रभूच्या दूताने मरीला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावेत म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो. आणि मेलेल्या विश्वासू लोकांचे आत्मे देवाचे दयेने शांती पावत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. तसा प्रारंभी, तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गीत क्रमांक 483. हे माझ्या देवा आशीष द्यावा, हे माझ्या देवा, हे माझ्या देवा आशीष द्यावा, हे माझ्या देवा. तुझी आदारी तुझ आळवूनी भरून येती अश्रू नयनी. वंदन तुझला मस्तक नमोनी, तू जगताचा स्वामी म्हणूनी. हे माझ्या देवा आशीष द्यावा, हे माझ्या देवा. आजची मिसा खालील हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, मरिया मातेच्या सन्मानार्थ स्त्रियांच्या सोडॅरिटी, ख्रिस्तवासी लेस्ली परेरा वार्षिक मिसा, ख्रिस्तवासी ॲलेक्स गोन्साल्विस, ख्रिस्तवासी रुमनाबाई गोन्साल्विस. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकांच्या हेतूसाठी, त्याचप्रमाणे करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आपण या मिसाबलीमध्ये भाग घेत असताना प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा पवित्र मरियेचा राणीपद याचा स्मृतिदिन साजरा करत आहे. या पवित्र राणीने आपल्या सर्वांचं संगोपन करावं व आपल्या आश्रयास, आपल्या संकटात आपल्या मदतीस धावून यावं, म्हणून या मिसाबलीमध्ये भाग घेत असताना तिच्याकडे याचना करूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र रहस्याच्या उत्साहात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे, म्हणून केलेल्या पापांची आपण आठवण करूया आणि देवाकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हिगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना
मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ पित्या, तुझ्या पुत्राची माता कुमारी मरिया हिला तू आमची राणी व माता बनवलेस. तिच्या प्रार्थनेच्या साह्याने स्वर्गीय राज्यात तुझ्या मुलांच्या वैभवात आम्हाला सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यशया संदेष्टाच्या पुस्तकातून घेतलेलं पहिलं वाचन. तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तिथं अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळी जबुलून प्रांत आणि नफ्ताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली, तरी पुढील काळी समुद्र तीरीचा प्रदेश, यार्देनच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचं मंडळ गालिल यांची तो प्रतिष्ठा करील. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिलेला आहे. मृत्यू छायेच्या प्रदेशात बरसणाऱ्यांना प्रकाश दिसला आहे. तू राष्ट्रांची वृद्धी केली आहे, त्याला महाआनंद प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सव समयी कारवायाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे तेच तू समोर आनंद करतील. कारण मिध्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्यांच्या भाराचं झू, त्यांच्या खांद्यावरची काठी, त्याचवर जुलूम करणाऱ्यांचा सोटा मोडलेला आहे. युद्धाच्या गर्दीत घोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्तानी भरलेली वस्त्र ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहेत. कारण आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असं म्हणतील. देवाचा शब्द. देवाला धन्यवाद. आपलं उत्तर आहे परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचा भय धरतो आणि याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे, तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. आपलं प्रत्युत्तर परमेश्वराचे स्तवन करा. धनसंपदा त्याच्या घरी असते, त्याची नीतिमत्व सर्व काळ टिकतं. सरळ जनास अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्यातही कृपा, दया व न्याय ही आहेत. आपलं प्रत्युत्तर परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य दया करतो व उसने देतो, त्याचं कल्याण होते. तो न्यायानं आपले व्यवसाय करील, तो कधीही ढळणार नाही. नीतिमानांचं स्मरण सर्व काळ राहील. आपलं प्रत्युत्तर परमेश्वराचे स्तवन करा. तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचं मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहतं. त्याचं मन स्थिर आणि आपल्या शत्रूंशी गत
आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहिजेपर्यंत तो भिणार नाही. प्रत्युत्तर परमेश्वराचे स्तवन करा. हालेलुया, 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 हालेलुया. हे कृपापूर्ण मरिये, नमस्कार. प्रभू तुझ्याबरोबर आहे. स्त्रियांमध्ये तू धन्य. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिकी शुभवार्तून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. देवाने गालिलातील नाझरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गेब्रिएल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार. प्रभू तुझ्याबरोबर असो. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गर्भवत होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. आणि तो ईश्वराच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरीने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्त ठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा पवित्र मरियेचा राणीपद हा सण साजरा करत आहे. अगदी 7 दिवसा अगोदर आपण पवित्र मरियेचं स्वर्गनयनाचा सण साजरा केला आणि त्यानंतर आता आपण हा पवित्र मरियेचा राणीपदाचा सण साजरा करत आहोत. 11 ऑक्टोबर 1954 साली पोप पायस 12वे यांनी आपल्या परिपत्रकाद्वारे आज चली रेजिनम याद्वारे हा सण आपल्या ख्रिस्त सभेमध्ये अधिकृतपणे सुरू केला. परंतु हा सण अगोदरपासूनच साजरा केला जात होता किंवा पवित्र मरियेचं राणीपद आधीपासूनच ख्रिस्त सभेने स्वीकारलं होतं. जर आपण आजचं शुभवर्तमान मध्ये पाहिलं तर देवदूताने पवित्र मरियेला सांगताना ही कृपापूर्ण स्त्रिये हे जे अभिवादन दिलेलं आहे हे एखाद्या राजघराण्यातल्या स्त्रीला दिलं जातं आणि दूताने देखील तिचं राजशाही हे स्वीकारलेलं आहे की ती देवाच्या किंवा राजाच्या पुत्राची आई आहे. संत ऑल्फॉन्सस ऑफ लिगरी म्हणतात, सिन्स द ग्रेट वर्जिन मेरी वॉज रेज्ड टू द डिग्निटी ऑफ द मदर ऑफ द किंग ऑफ किंग्स, the church justly honors her and wishes that she
be honored with the glorious title of Queen. अर्थात संत अल्फॉन्सस लिगरी म्हणतात की पवित्र मरियेला राजांच्या राजांची आई होण्याचा मान दिलेला आहे आणि म्हणूनच ख्रिस्त सभा तिचा राणीपदाचा हा मान तिला देत आहे. आपल्या ठाऊक आहे किंवा आपण भारतामध्ये राणीमा हा शब्द बऱ्याचशा वेळेला ऐकलेला आहे आणि हा राणीमा हा शब्द अशासाठी आपण वापरतो की जी कोणी राणी आहे ती बऱ्याचशा वेळेला लोकांच्या वतीने आपल्या मुलाकडे त्यांची याचना करून घेऊन जाते आणि त्याचप्रमाणे पवित्र मरिया देखील ही आपली राणी आहे जी आपल्या सर्व याचना आपल्या पुत्राकडे घेऊन जात आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पोप फ्रान्सिस म्हणतात की पवित्र मरियेची जी जीवनाची सुरुवात आहे तिच्या होकाराने सुरुवात झाली. ती आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये ते ऐकलेलं आहे की तिचा होकार हा तिच्या राणीपदाच्या कडे जाणारा मार्ग होता आणि तिच्या होकारामध्ये आपल्याला काही गोष्टी दिसून येतात. पहिला प्रथम देवावरती पूर्णतः विश्वास. तिने देवावरती विश्वास ठेवला आणि तिने सांगितलं की तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या ठायी हो. जे काही अशक्य होतं ते देखील देवाला शक्य आहे हे तिच्या विश्वासातून किंवा तिच्या होकारातून ते दिसून येतं. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा हा सण आपल्याला सांगत आहे की आपण देवावरती पूर्णतः विश्वास टाकायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आजचा सण आपल्याला सांगत आहे की पवित्र मरिया ही राणी असल्यामुळे ती आपल्या पुत्राकडे आपल्या सर्व विनंत्या घेऊन जाते आणि हे आपल्याला काना इथे लग्नसमयी दिसून आलेलं आहे की तिने विनंती केली आणि तिच्या पुत्राने ती मान्य केलं आणि आपल्या जीवनातील पहिला चमत्कार त्यांनी केला. त्याचप्रमाणे आपल्याला देखील पवित्र मरियेचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे की इतरांच्या ज्या विनंत्या आहेत त्या आपण तिच्याकडे घेऊन जाऊन ती आपल्या पुत्राकडे देखील घेऊन जाणार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र मरियेच्या राणीपदाच्या दिवशी आपला देवावरती विश्वास आणि इतरांकडे प्रार्थना करण्याची वृत्ती आपल्यामध्ये जागृत व्हावी म्हणून आपण तिच्याकडे प्रार्थना करूया. गीत क्रमांक 73. घेऊन या पात्र आभाराचे स्तोत्र, प्रभूच्या पवित्र पदी ठेवा. घेऊन या पात्र आभाराचे स्तोत्र, प्रभूच्या पवित्र पदी ठेवा. ईश्वर पुत्रानो प्रभूला गौरवा, नित हो आठवा बल त्याचे. प्रभूच्या नामाचा गौरव गाऊनी, तयाच्या पूजनी लागू चला. घेऊन या पात्र आभाराचे स्तोत्र, प्रभूच्या पवित्र पदी ठेवा. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, कुमारी मरियेच्या सणाच्या दिवशी आम्ही तुला आमच्या या भेटी व प्रार्थना अर्पण करीत आहोत. परिपूर्ण बली म्हणून स्वतःचे अर्पण करणाऱ्या ख्रिस्ताने तुझ्या राज्यातील शांती व प्रेम जगात पसरावे अशी आमची तुझ्याकडे प्रार्थना आहे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे.
हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरेचा सण साजरा करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूतांचे गायनवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या गौरवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासीच झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन.
प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमाने शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. जगाचे पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसले तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतोस. मी तुला मिठी मारते. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 267.
माझा क्रूस येशू, एकच आशा माझी, कठीण दुःखाच्या आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वर्गीय अन्न सेवन केले आहे. कुमारी मरियेचा सण साजरा करणाऱ्या आम्हाला एक दिवशी तुझ्या सार्वकालिक भोजनात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमात राहण्यास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. उद्या रविवार 23 ऑगस्ट 2020. उद्यापासून उपासना वर्षातील 21वा रविवार सुरू होत आहे. काही महत्त्वाच्या सूचना. उद्या रविवारी कॅथेड्रलमध्ये साजरी केलेली पवित्र मिसा यूट्यूबवर होणार नाही. मात्र आर्चबिशप फेलिक्स मचाडो पवित्र मिसा अर्पण करतील. त्यात सकाळी 8 किंवा सायंकाळी 5 वाजता आपण केबल टीव्हीद्वारे सहभागी व्हावे. त्याचप्रमाणे ही पवित्र मिसा यूट्यूबवर देखील उपलब्ध असेल. उद्या कॅथेड्रलमध्ये 5ही धर्मगुरू सकाळी पुढील हेतूंसाठी पवित्र मिसा अर्पण करतील. ख्रिस्तवासी रोजमेरी गोन्साल्विस, ख्रिस्तवासी अँथनी फुर्टॅडो, ख्रिस्तवासी फिलिप व ख्रिस्तवासी मार्गारेट रिबेलो, ख्रिस्तवासी लीना जेकब व सिस्टर मेरी फेलिक्स नुनिस, ख्रिस्तवासी फादर जेम्स डिसिल्वा व फादर रेचिनॉल्ड डिसिल्वा, तसेच ख्रिस्तवासी अप्लोनिया वाल्स यांच्यासाठी वार्षिक मिसा. ह्या सप्ताहातील उपासनेची वैशिष्ट्ये. सोमवारी प्रेषित संत बार्थोलोमियो यांचा सण, मंगळवारी संत लुईस, गुरुवारी संत मॉनिका, शुक्रवारी संत अगस्टिन यांचे स्मृतिदिन व शनिवारी संत जॉन दी बॅप्टिस्टच्या दुःख सहनाचा स्मृतिदिन आहे. सोमवारी सायंकाळी 6 वाजता कोरोना 7 सोहळ्याचे पालन करून धर्मग्राम कोरोना विषाणू रोग निवारण धर्मग्राम व्यवस्थापन समिती कोविड-19 पॅरिश क्रायसिस मॅनेजमेंट टीमची कॅथेड्रल हॉलमध्ये साप्ताहिक सभा आहे. येत्या रविवारपासून पवित्र मरियेच्या जन्मदिवसाच्या तयारीसाठी नोवेना सुरू होत आहे. निवेदन. कोरोना विषाणूने बाधित झालेल्या धर्मग्रामस्थांचे दफन की दहन करावे ह्याविषयी आपल्या धर्मग्राम पालखी मंडळाच्या प्रतिनिधींबरोबर आतापर्यंत 2 सभा झाल्या. त्यात दफन व दहन या दोन्ही बाजूंचा सांगोपांग अभ्यास करण्यात आला. शेवटी उपस्थितांपैकी जवळजवळ सर्वांनीच सुचवले की कोरोना विषाणूमुळे एखादा धर्मग्रामस्थ मरण पावल्यास त्याचे दहन करून ती राख आपल्या कॅथेड्रलच्या खाचेमध्ये पुरण्यात यावी. सदरहून निष्कर्ष धर्मग्राम पालखी मंडळाच्या प्रतिनिधींनी आपापल्या गाव परिवारातील सेवक नेत्यांद्वारे कुटुंबात पोहोचविण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत व आपणा सर्वांच्या समंजसपणाबद्दल आपले आभार मानतो. अर्थात या विषयासंबंधी आपली काहीही सूचना असल्यास ती लिखित स्वरूपात कृपया कार्यालयात द्यावी. धन्यवाद. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोहोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत. त्यांना ह्या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि ह्यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा मागतो. लोकांच्या हिताकरता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना
या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभूचे सुंदर धाम. पावन मरिये देव माता हो, अमस्तव अभिनव आता मृत्यू समयी. गीत क्रमांक 379. हे स्वर्गाचे स्वामिने, दूतांचे प्रिय कर तू राणी. हे स्वर्गाचे स्वामिने, संकटी साया तू येशी. मध्यस्थी प्रेमे करशी, शांती सकल जगता देशी. जगताची हसशी तू राणी. हे स्वर्गाचे स्वामिनी.